गायज, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आता वाजले दुपारचे संध्याकाळचे 4:15. आम्ही निघालोय सगळी फलटण गँग आमची. चाललोय कुठेतरी. कंटिन्यू राहा. आता डेली ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतीलच. थंबनेल बघून समजूनच गेला असेल कसला ब्लॉग आहे आपला. हा ब्लॉग आहे आपला टूरचा. आम्ही इंटरनॅशनल टूर करतोय आणि हा माझ्यासाठी बर्थडे गिफ्ट आहे यांच्याकडून. रिअली हा सरप्राईजच होता माझ्यासाठी. तर चला मी दाखवतेय आम्ही काय काय मज्जा करतो. कंटिन्यू राहा. दीदी चालली आहे घरी. आम्ही चाललोय. आपण कुठे चाललोय प्राची? मामाच्या घरी. आम्ही चाललोय. रिऊ कुठे चाललोय आपण? हा कोटला. रिऊ हाय कर. हाय हाय. जाम क्राऊड आहे पण इकडे. सो गाईज आम्ही वेटिंगलाच बसलेलो अजून. आता ह्या फेरीला रिऊ थोडा मोठा झाला ना. प्राची मागच्या फेरीला जेव्हा मी युरोप टूर केली होती तेव्हा रिऊने काय त्रास दिला होता. आता बघूया रिऊ काय त्रास कसा राहतोय. तर आम्ही शेअर करूया. आपली फ्लाईट आहे 10चं टायमिंग आहे. रिऊ अजूनपर्यंत तर माणसंच आहे. तर आपलं चेक इन झालंय. रिऊ काय केलं? कुठं चाललंय? एरोप्लेन मध्ये. यस, रिऊ सेकंड टाइम प्लेन मध्ये बसतोय. 8 महिन्याचं होतं तेव्हा गेलो होतो ना आपण युरोप टूरला रिऊ. तेव्हा तुला माहिती पण नसेल. तर आमचं चेक इन झालंय. आता आपण करूया इमिग्रेशन आणि जाऊया पुढे. दिसलं प्लेन? तो समोर. कसं जाणार तू? ओ माय गॉड. हा आणि थंड आहे. मला घेतलं ना हा माझ्यासाठी. असू दे रे. मम्माला पण दे रे. ओके आपण दोघं जण पिऊ. प्राची दीदी आपण दोघं पिऊ. हा काय पितो रे तू? काय पिलंस? फ्रुटी आहे ती. माझा आहे तो. माझा माझा आहे. माझा. अरे माझा आहे. अरे माझा आहे ना. बस झालं. गार आहे ते. बाबा या पोरांची एअरपोर्टवर पण जाम मस्ती. ओय चालायला काय प्रॉब्लेम आहे? बाय बाय. इकडे 2 समोसे होते ते खाल्ले. अजून आता घेतली पावभाजी. आम्ही दुपारी जेवलो. आम्हाला लागली भूक आणि आमची फ्लाईट झाली डिले अर्धा तास. सो फायनली गाईज, फायनली किती वाजले हो? 10:15. 9:30ची फ्लाईट आमची. 10:15 वाजले. आम्ही अजून मुंबईमध्येच आहोत. तर चला आता फायनली आपण बसूया. फर्स्ट टाइम फ्लाईट डिले झाली. एवढं 2-3 बारा गेलो पण फ्लाईट डिले झाली नव्हती. पहिल्यांदा फ्लाईट डिले झाली आहे. तर आम्हाला चौघांना पण सेपरेट सीट भेटलं. रिऊ आणि मी बसले. प्राची दीदी आणि डॅडी बसले. प्राची दीदीला पण विंडो सीट भेटले. आम्हाला पण विंडो सीट भेटले.
कसं वाटतं तुला? मस्त वाटतंय. खूप छान. तो काय आहे? तो आहे बटन आहे. बघू सीट बेल्ट पण लावलंस तू? तुला येतो? असं कर असं कर. ओके कर. ओके. ओके. अरे तुला कसं काय येतोय? परफेक्ट लावतोस तू. हे तुला बसायचं होतं ना प्लेन मध्ये? तू बसला होता आधी पण तुला आठवण नसेल ना? तू छोटा होता, छोटा बाबू होता ना तू तेव्हा. 8 मंथचा होतास ना तू तेव्हा. मग छोटूसा होता तू तेव्हा. उठायचं नाही, उठायचं नाही. तो आत्ता नाही खोलायचा, नंतर खोलायचा. ये जमला रिवला. हो हो तोच पाहिजे होता. तू घेऊन देशील प्लीज? हो. तुला कशाला प्रॉब्लेम पाहिजे रे? हो काहीच आपण झोपायला आला तर my guide. Oh yeah. Oh yeah. Top down riding, let the West Coast vibes collide. Corner store stops, grab a drink, it's all good. Cruising through the streets of my neighborhood. Ayo, West Coast, where the sun sets low. Say what? आता वाजलेत रात्रीचे 2:30, 2:28 झाले आणि आम्ही आलोय दिल्ली एअरपोर्टवर. आमची फ्लाईट आहे कनेक्टिंग. अरे उद्या भेटूया हाँगकाँगला. आता बस झाला, आता आम्ही पण इरिटेट झालो ना प्राची. ठीक आहे चला बाय कर. गुड नाईट बोल. गुड नाईट. माझी झोप झाली. एक बोल बघ. बाय बाय. रे आपला हा एक ब्लॉग वाटतं एअरपोर्टवरचाच होणार आहे वाटतं. गाईज आम्ही साधा एक फोटो नाही काढला. एक फोटो अक्षरशः इरिटेट झालो ट्रॅव्हलमध्ये. म्हणजे कधी आपल्या फ्लाईट एवढे डिले नाही ना होतो. फर्स्ट टाइम. जाऊ नको प्राची, थांब रिऊ. तर चला जाऊया. तर फायनली हाँगकाँगची फ्लाईट आपल्याला भेटली आहे. चालू थांब प्राची रिऊ. जाऊया आणि मग बघूया पोचल्यावर काय करतात. हाँ हाँ तुझे भी देवो. मुझे भी देवो. त्यांना दाखव आणि हाय करा. तिकीट दाखव आणि चल पुढे. चल चल. सकाळ झाली, सकाळ अख्ख्या रात्रीची. My guide. Oh yeah. Oh yeah. Top down riding, let the West Coast vibes collide. Corner store stops, grab a drink, it's all good. Cruising through the streets of my neighborhood. Ayo, West Coast, where the sun sets low. Say what? प्राची फायनली कुठं पोचलो आपण आता. सो गाईज आपण आलो आता हाँगकाँगच्या एअरपोर्टवर. पण आई शपथ थांबा एकच मिनटं. काय चेकअप आणि इमिग्रेशन करतात. आपल्या दिल्लीला पण नाही, मुंबईला पण नाही एवढा इमिग्रेशन केलं. एवढं डेंजर इमिग्रेशन इथे केलं आहे. प्रत्येकाच्या टेम्परेचरपासून चेक केलं आहे.
म्हणजे कुणाला काय आजार किंवा काय आहे का असं. तर चला आपण आता लगेज घेऊया आणि जाऊया. नाही नाही आपली आता येईल बघ. अरे येणार ती ना आपली सोन्या, ग्रीनवाली आहे एक, ही एक ग्रीनवाली आहे ना, आता येईल बघ. हा भेटली नाही, दोनच, एक डॅडीकडे आहे. चल जाऊया, ट्रॉली घेऊ. ती प्राच्या दिदीने ट्रॉली पण आणली. बाबा ही आतंकवादी कुठल्याच ठिकाणी शांत नाही. ए रिऊ, प्राची तुम्हाला शांत नाही बसतायत. अरे अरे पडला, असंच पाहिजे. लय मस्ती आहे तुझी. प्राची दिदी मस्त बांधलंय त्याला. प्राची असंच घे त्याला. आपल्या मुंबईला पण चेकिंग नाही एवढी, दिल्लीला पण चेकिंग नाही एवढी, एवढी हाँगकाँगला चेकिंग केली आपली. ही लोक स्वतः व्हायरस भरवतात, स्वतः आजारात येतात दुसऱ्यांच्या देशामध्ये ना प्राची. आणि चेकिंग कसली, टेम्परेचर वगैरे आपलं सगळ्यांचा डेंजर काम. आम्ही कालपासून आंघोळ्या नाही केल्यात. काल दुपारी 4 वाजता निघलो आम्ही. रात्रभर ट्रॅव्हल होता. आता सकाळी नाही, दुपार झाली 1:45. अजूनपर्यंत आपलं ट्रॅव्हलच चालू आहे. तर आता जाऊया. हा याला जामच मजा आली. असं वाटलं तरी त्रास देईल, पण बघू त्यात. पहिला दिवस तर मस्त घालवला त्याने. Nice and slow. Talk box singing, let the rhythm flow. Palm trees swaying, do you feel that breeze? Rolling down the boulevard, feeling at ease. Cruising, moving on that West Coast ride. Say barbecue flames and the ocean tide. Just what we do. Chilling at the cookout, grab a plate. Got ribs, got wings, I just can't. So finally guys, अथक परिश्रमानंतर आपण पोहोचलोय आपल्या हॉटेलवर. खूप छान, खूप मोठं असं हॉटेल आहे. फायनली आपल्याला आपला रूम सापडलाय. खूप मोठा हॉटेल आहे, त्याच्यामुळे जरा शोधायला थोडा प्रॉब्लेम झाला. तर हा असा आहे आपला एंट्रन्स मिरर, आणि हा आहे मस्तपैकी बाथरूम. वाव, त्याच्या तुला बाथटब पाहिजे होता, बाथटब नाही भेटला. येस, हा तुझं बेड. आणि हे आमचे मस्त रूम आहेत. हे फ्रीज आहे, हा वॉर्डरोब असेल मग. हां अलमारी. आणि गाईज सगळ्यात बेस्ट दाखवतो तुम्हाला गॅलरीचा व्ह्यू. कसला भारी व्ह्यू आहे बघाच तर. अख्खा अर्धी सिटी दिसते मला तर असं वाटतं. खूप छान असा व्ह्यू आहे. हा, आणि 3rd फ्लोअरला स्विमिंग पूल आहे यांचं, खाली नाहीये. जाऊ आपण पण तिथे. बाहेर भी बघणे के लिए है. तर आम्ही 2 दिवसाच्या आंघोळ्या वगैरे केल्याने आता आम्ही चाललो नाईट शो बघायला. हा आहे हाँगकाँगचा फेमस क्लॉक टॉवर. तर इथं होणार आहे लाईट शो, लेझर लाईट शो. आम्ही आलो बघायला. बघूया, 5 मिनिटं आहेत अजून. 8 वाजता चालू होतो, 10 मिनिटच असतो तो. Black windows once you go down. You must be crazy if you think that I'ma slow down. Don't wanna hear it talking shit from the drama. Keep it coming, I'ma send you to your mama. Mr. Whip, get the gun down. Dropping bodies in the place till the sun's out. Can't fuck with this, I'm going to try. Just when the bullets fly, I'm the last one to die.
त्याची नक्की रेस्टॉरंटला झालोय ना का बारला आलोय? व्हेज आयटम भरपूर आहेत, नॉनव्हेज एकच चिकन आहे एनी टाईम ना त्याची. मागे युरोप टूरला पण एकच चिकनचं आयटम असायचं, बाकी सगळे व्हेज असायचे, पण आम्ही एकच चिकन घेणार. तू जेवत नाही? तुला भूक नाही आता? काय रे असा कोण खातो? खायचंय का? बदक असेल तो, मला वाटतं कोंबडी पण नाही, अख्खं बदक असेल तो. इतर रिव्हची वेगळीच काय मजा चालली. गंपत काय चाललंय तुझं? फुल एन्जॉय करते, फुल एन्जॉय. सगळ्याच आता आम्ही गेलो जेवायला इंडियन रेस्टॉरंटमध्ये. मस्त जेवण होतं, म्हणजे व्हेज आयटम जास्तच असतं एनी टाईम, नॉनव्हेजचं 1-2च असतं. पण ठीक आहे, आता आजच्या दिवसाचा मी एंड करते. आजचा दिवस थोडंसं हेक्टिक गेला. 1.5 दिवसाचा ब्लॉग आपला एकाच दिवसात होणार आहे. ह्याची मस्ती बघा रावडू. तर मी कालचा आणि आजचा असं 1.5 दिवसाचा ब्लॉग एकाच दिवशी टाकणार आहे. जाम हेक्टिक गेला दिवस, कारण ट्रॅव्हलमध्ये आम्हाला तर कनेक्टिंग फ्लाईट दिल्या होत्या, त्याच्यामुळे आम्हाला 3-3 बारी इमिग्रेशन करायला लागलं, मुंबईला पण, दिल्लीला पण आणि हाँगकाँगला पण. तर त्याच्यामुळं थोडंसं असं भरपूर दगदग झाली. 1.5 दिवस आमचा ट्रॅव्हलमध्येच गेला. उद्यापासून आपले मस्त आणि भारीवाले ब्लॉग येणार आहे, कारण उद्यापासून चांगले चांगले असे लोकेशन्स स्टार्ट होणार आहेत. उद्यापासून खरे आपले ब्लॉग सुरू होतील, पण आजचा ब्लॉग समजून घ्या बोल, समजून घ्या. तर चला आता जातो आम्ही झोपायला. खूप जास्त जमलो आहे ना रिव आपण. हां, आणि हा आता नुसता काही भूक लागली. चला तर बाय करा, बाय कर प्राची.